नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ सुदर्शनमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं मालवण सिरीजमध्ये या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो, आत्ता बघितलं आपण माझ्या पाठीमागे बघताय तो आहे तारकर्ली बीच. आणि आता आपण तारकर्ली बीचला आलो आहे. ॲक्च्युली तारकर्ली बीचला तुम्ही बघत असाल ना पाठीमागे, तर इकडे बघितलं ना तर पूर्णपणे एकदम रश पाहायला भेटतो. म्हणजे आता इथे मालवणला आल्यानंतर ना तुम्हाला असे काहीच बीच आहेत ते रशमध्ये आहेत आणि काही बीच शांत आहेत. त्याच्यामध्ये वायरी बीच येतो, चिवला बीच. पण हे जे तारकर्ली बीच आहे तो पूर्ण रश बीच आहे. आता ही जी वेळ बघितलीत ना ती दुपारची आहे, तरी पण एवढं रश आपल्याला पाहायला भेटतोय. पण जर तुम्ही संध्याकाळचा आलात ना तर ह्याच्यापेक्षा सुद्धा जाम रश पाहायला भेटतोय. आता तिकडे बघितलात ना तर बनाना राईड वगैरे आहेत. तर ॲक्च्युली आपला कॉस्ट काय आहे ते आपण एकदा विचारूया त्यांना आणि त्याच्यानंतर पुढे मग वॉटर ॲक्टिव्हिटीज बघूया. जर जमलं तर करूया, नाहीतर मग ऑलमोस्ट आपल्याला निवती बीचवर वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. त्यामुळे तिकडे जाऊन आपण प्रयत्न करणार आहोत ॲक्टिव्हिटी करण्याचा. ठीक आहे, इथे आपण बीच थोडा एक्सप्लोर करण्यासारखं असं मोस्टली तर जवळपास काय नाही दिसतं आहे. इथं गार्डन दिसतंय, परंतु ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आपण हे नाही करू शकतो. इथे म्हणजे इथे जवळ जर स्टे बघितलं ना तर जवळपास इथं स्टे आहेत, पण थोडे हा जरा रश बीच असल्यामुळे इथे तुम्हाला थोडे ह्याच्या प्राईजमध्ये थोडं डिफरन्स पाहायला भेटतो आहे. आम्ही जो आहोत तो तिकडे एकदम म्हणजे कुठे वायरी बीचच्या जवळ, त्यामुळे तिथे थोडे प्राईस कमी आहेत. म्हणजे 1500 पासून स्टार्ट आहेत. इकडे तुम्हाला मिनिमम तुम्हाला सांगतो 2000 1800-1700 दरम्यान इथेच बीचच्या जवळच हे स्टे पाहायला भेटतील ऑलमोस्ट. मित्रांनो, आम्ही वायरी बीचवरून सरळ पुढे आलो आणि पुढे आपल्याला जो रोड सरळ देवबाकडे गेलाय तर त्या रोडला मध्येच आपल्याला इथे तारकर्ली बीच लागतो. आणि तारकर्ली बीच म्हटलं की मालवणचा एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि सुप्रसिद्ध बीच आहे. इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटते. आता इथे बघितलात, इथे आपल्याला छोटे छोटे स्टॉल पाहायला भेटतात तारकर्ली बीचकडे जाताना. तिथे तुम्ही टी शर्ट वगैरे जर आणलं नसेल तर इथे टी शर्ट वगैरे तुम्ही बाय करू शकता, जेणेकरून बीचवर जाऊन तुम्ही अंघोळी वगैरे करू शकता. इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला रश पाहायला भेटतं, कारण तारकर्ली बीचला इथे आपल्याला फॉरेनर तर पाहायला जास्त भेटत नाही, परंतु नॉर्मल इथे जर बघितलं मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक इथे गर्दी करतात. जेणेकरून ह्या बीचचं जे खास वैशिष्ट्य आहे ते फक्त आपल्याला इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला भेटतातच. जर बनाना राईड बघितलं एवढ्या पण भेटत नाही. इथे आपल्याला पॅराग्लायडिंग पॅरासेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटत नाही. आपण पुढे देवबाग बीचला जाऊन पॅराग्लायडिंग करणार आहोत आणि त्याचा काय जे प्राईज आहे ते पण आपण पुढे डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. आत्ता दुपारचे 3 वाजले आहेत आणि 3 वाजता आणि आम्ही आता इथे तारकर्ली बीचला आलो आहोत. ॲक्च्युली आम्ही सरळ जाणार होतो देवबाग बीचला, परंतु मधीच देवबाग बीचला जाताना आम्हाला इथे तारकर्ली बीच लागला. तर तारकर्ली बीचसुद्धा एक सुप्रसिद्ध बीच आहे, जेणेकरून इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. तर म्हणून इथे आलात तर मतलब भेट देऊनच जाऊया. तर इथे दुपार होती तरी पण थोडी रश होता. इथे आपल्याला पर्यटक मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. मोस्टली हा बीच आहे, तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज इथे थोडक्यात प्रमाणात पाहायला भेटतील. आता संध्याकाळच्या जर बघितलं तरी पण आम्ही संध्याकाळी इथे येणार आहोत, कारण आता आम्ही इथे या बीचला आंघोळ नाही करणार, संध्याकाळी येणार आहोत. आता सरळ देवबाग बीचला, मग तिथे पॅराग्लायडिंग आहे तिथे आपण जाऊन जाणून घेऊया पॅराग्लायडिंगची काय प्राईज आहे. कारण पॅराग्लायडिंग तिथे देवबाग बीचला मोठ्या प्रमाणात तिथे सुविधा आहे तिथे पॅराग्लायडिंग करण्याची. आणि अदर ॲक्टिव्हिटीज जर बघितला तर बनाना राईड तुम्ही इथे तारकर्ली बीचला सुद्धा करू शकता. आता आम्ही इथे कोणत्याही वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्या नाही, कारण आम्ही आदल्या दिवशी आम्ही निवती बीचला गेलो होतो, तिथे सगळं एक्सप्लोर केलं होतं. त्यामुळे इथे आम्ही तारकर्ली बीचला एक्सप्लोर नाही केलं. हे बघा इथे आता फोटोग्राफीचं स्टेशन बघा कसला चालू आहे. इथे एकदम कडक स्टायलिश फोटो काढतायत, दोघं पण एकदम बिझी आहेत. आता इथे फोटो काढण्यात त्यांचा जास्त वेळ जातोय. आता आम्ही मोस्टली बीचवर अंघोळी नाही करणार आहोत, कारण संध्याकाळी येणार आहोत. संध्याकाळी आल्यानंतर अंघोळी वगैरे करून सगळं संध्याकाळी करणार, कारण आता दुपारी थोडं रश पाहायला भेटतं. आणि मुळात संध्याकाळी आलो तरी पण आपल्याला रश पाहायला भेटणारच आहे, त्यामुळे काही नाही. कारण तारकर्लीवर आपल्याला असं एकदम पब्लिक बीच असल्यामुळे आणि फेमस आहे थोडा मालवणचा बीच, त्यामुळे रश भेटणारच आहे. हे जायचं का आपल्याला नवीन प्लेसेस एक्सप्लोर करायचे ब्रो. हे बघा पोच बघा कसे, तुम्ही फक्त बघित राहायचं, फक्त पोच कशा पाहिजेत. हे आता इथे 1-2 तास इथं असेच फोटो हे करण्यातच घालवणार आहेत. एक नंबर वा. आता सध्या तारकर्ली बीचवर थोडा वेळ आम्ही जस्ट इकडे तिकडे एक्सप्लोर केला आणि त्याच्यानंतर दुपारची वेळ येते, त्यामुळे आम्हाला परत तारकर्ली बीचला यायचं होतं.
म्हणून पहिलं आम्ही देवबाग बीच पुढे सरळ जाणार होतो, म्हणून सरळ देवबाग बीचकडे निघालो. कारण देवबाग बीचला ज्या काही वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचबरोबर देवबाग बीच एक सुप्रसिद्ध बीच म्हणून मालवणमधील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि बीच म्हणून प्रसिद्ध आहे. तर तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो आणि त्यानंतर परत आम्ही तारकर्ली बीचला आलो. तर आत्ता सरळ निघालो आहोत देवबाग बीचला. तर तिथे बघूया कोणत्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याचबरोबर अजून काय आपल्याला पाहायला भेटतं. कारण देवबाग बीचला आपल्याला पॅराग्लायडिंग पाहायला भेटतं. तर तिथे जाऊन प्रत्यक्षपणे तिथली काय कॉस्ट आहे ती जाणून घेऊया आपण. ॲक्च्युली आता 3 वाजले होते, आमचं जेवण पण झालं नव्हतं. तर आता आम्ही देवबाग बीचला जायच्याच या रूटला आम्ही एक हॉटेल शोधत होतो जेणेकरून दुपारचं जेवण आम्हाला करायचं होतं. कारण इथे तुम्हाला बघितलं तर ह्या रूटला भरपूर हॉटेल पाहायला भेटते, पण आपल्याला टेस्ट पण पाहिजे, बजेट फ्रेंडली पण पाहिजे आणि रिजनेबल पण पाहिजे. तर ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. याच्या आधी आपण हॉटेल बांबूचा सुद्धा रिव्ह्यू केला होता. कारण हॉटेल बांबू आपण ज्यावेळी मालवणमध्ये होतो 2 दिवस तिथेच जेवलो होतो. आता इथे आपल्याला ह्याच रूटला अन्नपूर्ण निवास म्हणून एक हॉटेल पाहायला भेटलं. तर इथे आपला दुपारचं जेवण आहे ते आपण इथेच करणार आहोत. इथे आपल्याला व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे प्रेफरन्स तुम्हाला पाहायला भेटतील. त्याचबरोबर मी आज व्हेज थाळी प्रेफर करणार आहे. ऑलरेडी 2 दिवस नॉनव्हेजच चालू मालवण असल्यामुळे इथे तुम्हाला मच्छी, पापलेट फ्राय वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला भेटतात. दोन बांगडा थाळी आणि एक डाल राईस. या आता आपण अन्नपूर्णा निवासला आहेत ना, तर ह्याच्यामध्ये कोणकोणते फूड म्हणजे कोणकोणते फूड आहे? 80 रुपयाला मस्त सुंदर. डाळ राईस 80 रुपये. आणि हे किती आहे? बांगडा थाळी आपल्याला 200 मध्ये. बांगडा थाळी 200 पाहिजे. पापलेट थाळी पापलेट आणि सुरमई थाळी नाही आहे. असं कसं होईल भाई? मालवणला ही थाळी नाही म्हणजे पॉसिबलच नाही होणार. बांगडा आणि सुरमई थाळी काही नाही का? बांगडा थाळी आहे आपली तर रावस आहे, सुरमई एक थाळी, कोंबडी वडे. तसं नाही, सुरमई थाळी आणि पापलेट थाळी इथे नाही का? नाही कसं काय यार? पॉसिबलच होणार नाही यार. मालवणमध्ये बघतो ना तुम्ही मेन्यू कार्ड बघू शकता. आता इथे बघितलं ना तर हे मेन्यू कार्ड आहे. मेन्यू कार्डमध्ये आपल्याला इथे ऑप्शन बघायला भेटतात. तर सकाळचं ब्रेकफास्टसुद्धा इथे करू शकता, आणि त्याचबरोबर इथे फिश फ्राय वगैरे आहे किंवा बाकीचे स्टार्टर वगैरे पण आहेत आयटम. त्याचे प्राईस पण तुम्ही बघू शकता. इथे प्राईस पण दिलेले आहेत मेन्शन करून. मेन थाळी इथे व्हेज थाळी पण आपल्याला पाहिजे. व्हेज थाळी, चिकन थाळी, बाकीच्या पण थाळी आहेत. हे त्याचे रेट आहेत, आताचे लेटेस्ट रेट आहे ते. आणि त्याच्यानंतर नॉनव्हेज स्टार्टर पण आहेत, लॉलीपॉप वगैरे, चिकन राईस, चिकन नूडल्स. पण इथं आपल्याला सुरमई थाळी आणि पापलेट थाळी पाहायला नाही भेटली. हे ऑलमोस्ट विश्वास ठेवण्यासारखंच नाही आहे, कारण मालवणमध्ये आपण येतो आणि इथे सुरमई थाळी नाही आणि त्याचबरोबर ही पापलेट थाळी नाही. हे पॉसिबल ठीक आहे, मे बी नसेल तर नॉट मे बी नाही. तर आता आपण घेतलेले आहेत 2. डाळ राईस. आता डाळ राईस मी काय घेतलं असेल, कारण सध्या 2 दिवस छुट्टी असायला झालं पाहिजे. आता इथे व्हेज थाळी घेतले, कारण का व्हेज थाळीमध्ये आता कालच्या दिवशी पण सकाळी आणि संध्याकाळी पूर्णपणे नॉनव्हेजच खाल्लं आहे. तर उगाच पोटाचा बिघाड होण्यापेक्षा आता व्हेजच प्रेफर केलं आहे. याने दोघांनी नॉनव्हेजच घेतलं आहे. थोड्या वेळात येईल थाळी. मित्र हो, आत्ता आपण आलो आहोत देवबाग बीचला. आता जर तुम्ही बघितलं मित्रांनो, याचं जे कॉस्ट असणार आहे, फेअर असणार आहे, प्राईस रेंज बघितलीत तर पॅराग्लायडिंग करण्यासाठी आता इथे रेट चालू आहे 1500 रुपये पर पर्सन असा रेट चालू आहे. जर तुम्ही पॅराग्लायडिंग करायचं असेल तर 1500 रुपयामध्ये करू शकता. पण त्याच्यामध्ये सुद्धा बार्गेनगिरी तुम्ही करू शकता, म्हणजे 1200-1300पर्यंत किंवा 1000पर्यंत. तर तुमच्यावर डिपेंड आहे. बार्गेनगिरी केलीत तर त्याच्यामध्ये कमीसुद्धा करू शकतात ते तुम्ही बघितलं तर. पण एक वेगळा थ्रिलर अनुभव आपण या पॅराग्लायडिंगमध्ये घेऊ शकता, कारण इथे बघितलं एकदम असा 4 साईडला सुंदर असा व्ह्यू आहे आणि त्याच्यामध्ये पॅराग्लायडिंग करायची म्हणजे एक वेगळाच अनुभव आपण इथून घेऊन जातो. तर बघितलं ते सुंदर असा बीच आहे आणि त्याच्यामध्ये पॅराग्लायडिंग 1500 रुपयात, म्हणजे तुम्ही बार्गेन केली तर 1200-1300मध्ये होऊन जाईल.
टेक ऑफ पण इतका खतरनाक आहे. तिथून पूर्ण फिरून जातात आणि तिकडनं मग रिटर्न क्रॉस येतो. त्याच्यामध्ये पण असं बघू शकता तुम्ही. देवबाग बीच एक्सप्लोर केल्यानंतर आपण मग सरळ आलो सिंधुदुर्ग फोर्टला जाण्यासाठी आणि तिथेच आपल्याला समोर जो पाहायला भेटतो तो म्हणजे मालवण बीच. आता मालवण बीचवर पाहायला भेटलात तर आपल्याला इथे छोट्या छोट्या वॉटर ॲक्टिव्हिटीज पाहायला भेटतात. इथे सुद्धा तुम्ही मालवण बीचसुद्धा एक सुप्रसिद्ध बीच आहे. इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात नाही म्हणता येणार पण छोट्या छोट्या वॉटर ॲक्टिव्हिटीज म्हणजे बोट राईड, त्याचबरोबर तुम्ही बोटीतून पूर्णपणे 1-1.5 तास प्रवास करू शकता. जर तुम्ही इथे समुद्रातून एक फेरीफटका मारायचा असेल तर तुम्ही इथे बोट प्रेफर करू शकता. त्याचबरोबर स्पीड बोट तर आहेच, त्याचबरोबर इथे बनाना राईडसुद्धा पाहायला भेटतात. अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत मालवण बीचला. आणि नक्कीच तुम्ही मालवण बीचला आलात तर इथे तुम्ही सिंधुदुर्ग फोर्टला जावा, म्हणजे मी नक्कीच सजेस्ट करेन. कारण आपण सुद्धा सिंधुदुर्ग फोर्टचा व्हिडिओ याच्या आधी अपलोड केला आहे, जेणेकरून आपण या मालवण सिरीजमध्ये सर्व कव्हर केलं आहे. ॲक्च्युली आपण याच्या आधी तुम्ही मालवणला जर आलात तर कशाप्रकारे तुम्ही स्टे करू शकता, बजेट फ्रेंडली स्टे, त्याचबरोबर कोणते हॉटेल प्रेफर करू शकता जे स्पायसी वगैरे जे रिझनेबल बजेटमध्ये तुमच्या असेल, हे आपण आधीच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोर केला आहे. तो ब्लॉग बघितला नसाल तर तुम्ही नक्कीच तो सुद्धा ब्लॉग बघा. आपण पूर्णपणे मालवण सिरीज कव्हर करण्याचा जेवढं काही कव्हर करण्याचा प्रयत्न होता तेवढा आपण सर्व पॉईंट कव्हर केले आहे, जेणेकरून तुम्ही रेंटवर बाईक वगैरे त्याचा पॉईंटसुद्धा आपण कव्हर केला आहे. स्टेचं ऑप्शन, हॉटेल्स ऑप्शन. तर नक्कीच मित्रांनो मालवण सिरीज तुम्ही नक्की बघा. तितकीच इन्फॉर्मेटिव्ह आपण ही मालवण सिरीज बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो आत्ता आपण निघालो आपल्या होमस्टेला, जिथे आपला राजलक्ष्मी न्याहारी निवास तिथे आपला स्टे होता. आणि तिथे जाऊन पूर्णपणे आपण जेवणसुद्धा आता रात्रीचं तिथंच असणार आहे आणि त्याचा रिव्ह्यूसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये दिला आहे. तर त्याला आजसाठी आपण इथेच थांबूया. पुढे मिळू अशा आगळ्यावेगळ्या ब्लॉग.